आता या शामियानामध्ये अफजल खानाची आणि महाराजांची भेट होणार. पण या भेटीमध्ये प्रत्येकासोबत एक माणूस येणार होता. अफजल खानासोबत जो होता त्याचं नाव होतं सय्यद बंडा. हा सय्यद बंडा दालपट्टा चालवण्यामध्ये अगदी माहीर होता आणि आमच्या महाराजांसोबत सुद्धा काही कच्चाच येणार नव्हता. महाराजांसोबत सुद्धा होता जीवा महाला. अगदी सय्यद बंडापेक्षाही सुंदर त्या ठिकाणी दालपट्टा चालवायचा. आणि मग त्या प्रतापगडच्या पट्ट्याशी भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. लक्षीदार शामियाना, लक्षीदार शामियाना, लक्षीदार शामियाना, अन दौलत दुल्हनाला, अन दौलत दुल्हनाला, अन दौलत दुल्हनाला. महाराजा बबन खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. हसायला लागला खान. महाराजांच्या समोर अफजल खान उभा आहे. दिप्पाळे ताकदीनं बलशाली आहे. महाराज 5 ते 5.25 फुटाचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अफजल खानाची महाराजांची भेट झाली. आता अफजल खानाची महाराजांची भेट झाली. महाराजांना त्याचं ठरलेलं सर्व गणित माहीत होतं आणि अफजल खानाने सगळा केला. तेवढ्यात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पोटामध्ये पिठवड कलिया, पोटामध्ये पिठवड कलिया, पोटामध्ये पिठवड कलिया, पोटामध्ये पिठवड कलिया. भगतच्या समारा केला, भगतच्या समारा केला, भांड पोटाला, तर भांड पोटाला. शिवाजी महाराजांनी मानलं आणि मग हा प्रतापगडचा रणसंग्राम पूर्ण झाला. आता एक युद्ध नाही, 2 युद्ध नाही, 3 युद्ध नाही, अनेक युद्ध केले आणि मग तेव्हा कुठे आज हे स्वराज्य निर्माण झालं. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य खूप मोठं महाराज. आज आपण आपल्या धर्मातील सण उत्सव परंपरा हे सर्व करतो. आज आपल्या माता भगिनी कुठली भीती न बाळगता या ठिकाणी बसलेल्या आहेत. यांच्या कपाळावरचं कुंकू शाबू दे, यांच्या डोक्यावरला पदर शाबू दे. आज वारकऱ्याच्या डोक्यावरली टोपी शाबू दे, शेतकऱ्याच्या डोक्यावरली टोपी शाबू दे. याला कारण कोण असेल तर एक छत्रपती शिवाजी महाराज आणि 2 धर्मवीर संभाजी महाराज. यांचं कार्य खूप अलौकिक आहे. म्हणून यांनी यांच्या जीवनामध्ये काय केलं तर महाराज म्हणतात धर्माचं पालन केलं अभंगाच्या प्रथम.